या आमच्या अभिनव शिक्षण संस्थेमध्ये जवळजवळ 2011 पासून मोहन पाटील कार्याध्यक्ष आम्ही त्यांना निवडलेला होता आणि त्यांच्या हातात याच्यावरती विश्वासावर आम्ही ही जबाबदारी जिम्मेदारी सोपवलेली होती. परंतु त्यांनी ह्या पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार बेकायदेशीर कारभार करत खूप मोठा भ्रष्टाचार आर्थिक अपहार केला आणि या संदर्भात त्यावेळी आम्ही आमचे तत्कालीन आमचे अध्यक्ष कैलासवासी तुळशीदास म्हात्रे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. SP ठाणे ग्रामीण SPंकडे तक्रार नोंदवली तरी देखील त्यांच्यावरती कारवाई न झाल्यामुळे आम्ही ठाणे मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे अपील केलं आणि ठाणे मॅजिस्ट्रेट कोर्टाने यांना निर्देश दिले नवघर पोलीस स्टेशनला की सदर गुन्ह्याचा FIR नोंदवण्यात यावा आणि याचा ते तपास करून आमच्यासमोर हा रिपोर्ट सादर करण्यात यावा. आणि तेव्हापासून हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा नोंदवून झाल्यानंतर देखील त्यांना नवघर पोलीस स्टेशनमधनं थोडासा कालावधी मिळाल्यानंतर त्यांनी बरेचसे फोर्जरी कागदपत्र बनवले, बरेचसे त्यांच्या ठराव वगैरे खोटे बनवले आणि काही डॉक्युमेंट वगैरे मॅन्युप्युलेट केले आणि त्यामुळे आम्हाला ह्या तपासामध्ये संशय आल्यामुळे आम्ही SP साहेबांकडे तक्रार करून हा गुन्हा नवघर पोलीस स्टेशनकडनं काढून आम्ही आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यासाठी विनंती केली आणि आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा त्यांच्याकडे वर्ग झाल्यानंतर तात्काळ ह्या आरोपींनी ठाणे कोर्टामधनं अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. ठाणे कोर्टाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला होता. त्यानंतर आम्ही त्या ठाणे कोर्टामध्ये अप्रोच झालो आणि ह्या सगळ्या आरोपींचा जामीन अटकपूर्व जामीन 5 एप्रिल 2019 रोजी रद्द केला. तो रद्द झाल्यानंतर तात्काळ हे आरोपी हायकोर्टामध्ये पोहोचले. हायकोर्टामध्येच देखील त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. हायकोर्टाने त्यांना तात्पुरता जामीन दिला होता आणि अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 10 एप्रिल 2019 पासून जवळजवळ प्रलंबित होती आणि ती 4 वर्ष 9 महिने प्रलंबित राहिल्यामुळे आम्ही ह्या विरोधात सुप्रीममध्ये अपील दाखल केला आणि सुप्रीमने या माननीय उच्च न्यायालयाला निर्देश दिले की तुम्ही 1 महिन्यात ह्या केसचा सुनावणी घेऊन जो काय असेल तो योग्य निर्णय लावा आणि सुप्रीमने आदेश दिल्यानंतर हायकोर्टाने सुनावणी घेऊन 1 महिन्यामध्ये या प्रकरणाचा निकाल लावला, रिझल्ट दिला आणि 2 आरोपींचे जामीन रद्द केले आणि उर्वरित आरोपींना जामीन मंजूर केले. आता त्याच्यानंतर ह्या 2 पैकी एक आरोपी प्रशांत नरेश पाटील यांनी सुप्रीममध्ये सुद्धा अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. सुप्रीमने देखील तो फेटाळला आणि अखेरीस तो प्रशांत नरेश पाटील हा आरोपी काल पोलिसांकडे सरेंडर झालेला आहे. आज त्याच्या कोर्टासमोर त्याची पेशी होणार आहे. हा घोटाळा जो झालेला आहे पोषण आहारमध्ये, शालेय पोषण आहार जो विद्यार्थ्यांकडनं शासनाकडनं जो तांदूळ येतो, जो निधी येतो, ह्याच्यासाठी मुख्याध्यापकांच्या मार्फत हा ठेका महिला बचत गटांना देण्यात येतो किंवा त्यांना हे कॉल करून त्यांना पेपरमध्ये जाहिरात देऊन त्यांना निविदा मागवल्या जातात. परंतु मोहन पाटील कार्याध्यक्ष असताना त्यांनी त्या मुख्याध्यापकांना अंधारात ठेवलं, आमच्या मॅनेजमेंट कमिट्या देखील अंधारात ठेवलं. त्यांनी ह्या अगोदर जे महिला बचत गट हे श्रीमती संध्या प्रफुल्ल पाटील यांची जे आदर्श महिला बचत गट जी होती त्यांच्या तुलने हे चालत होतं, ते ठेका त्यांनी स्वतःहून रद्द केला आणि त्यांनी स्वतःची जो मधुमोहन महिला बचत गट ही त्यांनी निर्माण केलेली जी संस्था आहे त्या निर्माण केलेल्या संस्थेला त्यांनी हा ठेका दिला शालेय पोषण आहाराचा, कॅन्टीनचा. परंतु त्यासाठी त्यांनी मॅनेजमेंट कमिटीवरती कुठलाही विषय न घेता, कुठलाही ठराव पारित न करता परस्पर त्यांनी त्यांच्या अधिकारात दिले आणि हा महिला बचत गट देखील जो आहे त्याची जी महिला जी आहे तिने पोलीस स्टेशनला जेव्हा स्टेटमेंट दिली तेव्हा तिने सरळ सांगितलं मला याबद्दल काहीही माहिती नाही आणि मी कुठलाही खिचडी पकवलेली नाही ना मी संस्थेमध्ये कुठला करारनामा करायला गेलो. परंतु मोहन पाटलांनी, मी त्यांची कार्यकर्ते असल्याकारणाने माझ्या कोऱ्या चेकवर सही घेतल्या